अगदी झटपट तयार होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा असा मटार पनीर पुलाव आज आपण केतकीज किचनमध्ये बनवणार आहोत। नमस्कार, मी केतकी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते। मोजक्या साहित्यात तयार होणारा हा पुलाव अगदी आवडीने खाल्ला जातो। इव्हन मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा पुलाव देऊ शकतो। चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया। पण त्याच्या अगोदर जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी बेल आयकॉनला सुद्धा हिट करायला विसरू नका। पुलावासाठी इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आपल्याला हे तांदूळ साधारण 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित भिजत ठेवायचे। तांदूळ जोपर्यंत आपले भिजतायत तोपर्यंत आपण पनीर तळून घेऊया। आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजनी आपण पनीरच्या क्यूब्स करून घेऊया आणि नंतर तेलामध्ये दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत। नॉर्मली कोशिंबीर किंवा बुंदी रायत्याबरोबर आपण पुलाव सर्व करतो, पण जर आपल्याकडे कुठली रस्सा भाजी किंवा ग्रेव्हीच्या डिशेस असतील तर त्याच्याबरोबर सुद्धा हा पुलाव खूप अप्रतिम लागतो। आता इथे मी हा पुलाव बनवताना काही भाज्या सुद्धा ॲड केलेल्या आहेत। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फक्त पनीर आणि मटार घालून सुद्धा हा पुलाव बनवू शकता। पनीर आपल्या इथे ऑलमोस्ट तळून तयार आहे, ते एका बाजूला काढून घेऊया आणि नंतर आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया। आता एका भांड्यामध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप मी चांगलं गरम करून घेते। तूप करपायला नको म्हणून थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता आपण इथे काही खडा मसाला घालून घेतोय। दालचिनीचे तुकडे, स्टार फूल आणि मी इथे तमालपत्र घालून घेते। नंतर थोडेसे काळी मिरी घालून घेते। फार खडा मसाला मी इथे वापरणार नाही, कारण की आपण जो पुलाव मसाला घालतोय तो घरच्या घरी बनवलेलाच आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही खडा मसाले आहेतच। जिरे घालून घ्यायचे आहेत आणि सगळे मसाले आपल्याला तुपावर आता चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर उभा चिरलेला कांदा घालून घेऊया। शक्यतो कांदा उभा चिरलेलाच घाला, अगदी भाजीसाठी आपण बारीक चिरून घेतो तसा कांदा घालू नका। कांदा परतून झाल्यानंतर मी 1 वाटी भरून चांगला ताजा सोलून घेतलेला वाटाणा घालून घेते। वाटाण्यामध्ये थोडासा असा एक स्ट्रॉंग फ्लेवर असतो, तो निघून जाण्याकरिता मी अगोदर वाटाणा घालून तो 1 ते 2 मिनिटाकरता कांद्याबरोबर परतून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला ज्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहेत त्या आपण घालून घेऊया। इथे मी थोडीशी उभी चिरून घेतलेली फरसबी, थोडंसं गाजर घालून घेणार आहे। भाताचा कुठलाही प्रकार साजूक तुपावर बनवला की तो फार अप्रतिम लागतो, पण जर तुम्हाला तुपाची ॲलर्जी असेल किंवा तूप आवडत नसेल तर तुम्ही पूर्ण तेलाचा वापर करून सुद्धा हा पुलाव बनवू शकता। सगळ्या भाज्या परतून झाल्यावर 2 मिनिटांकरिता झाकण ठेवून मी वाफ काढून घेतलेली आहे। आता घरच्या घरी बनवलेला पुलाव मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे। साधारण 1.5 मोठा चमचाभर मसाला मी घालून घेणार आहे। हा मसाला बनवायला अत्यंत सोपा आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला वर शेअर करते, तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। मसाला घालून तो सुद्धा आपण जरा थोडासा 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया आणि नंतर तांदळातलं पाणी निथळून आपण मगाशी भिजत ठेवलेले तांदूळ आता इथे घालून घेऊया। तांदूळ घातल्यानंतर अगदी अलगद हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे, कुठेही तांदळाचं शीत मोडता कामा नये। आता तांदूळ चांगले सडसडीत होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत। तांदूळ परतून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण पाणी घालून छान भात शिजायला ठेवायचा आहे। पाणी शक्यतो आपण कुठलाही भात बनवताना कोमट करूनच घालायचं, त्यामुळे शीत छान फुलून येतं आणि मोकळं मोकळं होतं। इथे मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा अगोदर घालून घेते, त्याचा स्वाद खूप छान लागतो। तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही ही स्टेप स्किप केली तरी काही हरकत नाही। आता कोमट केलेलं पाणी आपण घालून घेऊया। 2 वाटी तांदळाकरिता इथे मी 3.5 वाट्या पाणी कोमट करून घेतलं होतं। माप आपलं सेमच ठेवायचं आहे। ज्या मापाने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच मापाने आपल्याला पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी करून छान उकळी काढून घेऊया आणि नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। मीठ चांगलं एकत्र करून झालं की आता इथे मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। लिंबू पिळून घेतल्यामुळे भाताची चव सुद्धा छान एनहान्स होते, शिवाय भात चांगला मोकळा होतो। आता पुन्हा एकदा सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घेऊया, छान उकळी काढून घेऊया। नंतर गॅसची फ्लेम बारीक करून थोडं तिरकं झाकण ठेवून वाफेवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर खूप घाई असेल किंवा पटकन डब्यामध्ये हा भात द्यायचा असेल तर तुम्ही हा भात कुकरला सुद्धा लावून घेतलात तरी चालेल। 1 किंवा 2 शिट्या आपल्याला जास्तीत जास्त काढाव्या लागतात।
फार शिट्या काढून घ्यायच्या नाही. तुम्ही इथे पाहू शकता मी पनीरसुद्धा आता इथे भातामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. 2-3 मिनिटांनी एकदा झाकण काढून भात पुन्हा एकदा व्यवस्थित घाटून घेऊया आणि मग परत झाकण ठेवून भात शिजवून घेऊया. हा भात व्यवस्थित शिजण्याकरता इथे मला 13 ते 14 मिनिटं लागली होती. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकताय ना किती छान मस्त मोकळा असा आपला मटार पनीर पुलाव इथे सर्व करायला तयार आहे. मग कशी वाटली आजची ही मटार पुलावची रेसिपी? व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.